कलेक्शन बघ, कारण की आज 15 ऑगस्ट पण आहे. आम्ही बघा काय घातलंय. तर आज आहे 15 ऑगस्ट. तर तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देते इंडिपेंडन्स डे. तर आमच्या स्कूलची राहिली आहे, पण 5th to 10th पर्यंत सांगितलंय. फर्स्ट, सेकंड आणि थर्डला नाही सांगितलंय, म्हणून त्यांना मग सुट्टी दिलेली आहे. उद्या पण आहे सुट्टी, कारण की आज सॅटर्डे आणि उद्या संडे. संडे तर सगळ्यांना सुट्टी भेटते. हे बघा, हे वेअर केलेले ड्रेस आम्हाला आत्याने दिले. तर बघा एवढे मस्त आहे. अजून पॅन्ट आहे, पण आता गाडीत बाजू उभी नाही राहू शकत, असं हे होतं. म्हणून आम्ही तुम्हाला हे टी शर्ट दाखवू शकतो. हे बघा असे फ्लावर्स. बडोदरा आहे. जरा पुढे घे मम्मा. JNPT बडोदरा. इथनं आपण चढायचं नंतर रोड चालू काम चालू आहे त्याचं. अहमदाबाद. हा मॉल बऱ्याच जणांना माहिती नाही आहे, कारण हा न्यूली ओपन आहे. तर त्याचं एक्झॅक्ट लोकेशन सांगायचं झालं तर कल्याण भिवंडी बायपास हायवेला लागूनच झालेला आहे. तो खूप काय आतमध्ये नाही आहे, हायवेला लागूनच आहे. जर तुम्ही कधी ट्रॅव्हल करत असाल ठाण्यावरून नाशिक साईडला वगैरे जात असाल तर तुम्हाला तो ऑन द वेज रस्त्यालाच लागणार आहे, कारण अगदी हायवेला लागूनच आहे. असं खूप आतमध्ये वगैरे जायचा प्रश्न येतच नाही आहे. तर आता तुम्ही ह्या बिल्डिंग्स बघणार आहेत, त्या बिल्डिंगच्या अगदी समोरच्या साईडला आहे तो. तुम्ही कल्याणवरून येत असाल तर थोडं तुम्हाला आतमध्ये पडेल, ते कल्याण सोडून आहे ते. तर याचा रस्ता आम्हाला हे एक्झॅक्ट माहिती नाही एंट्री कशी करायची ते, कारण की रस्त्याची बरीचशी कामं चालू आहेत तिथे, त्यामुळे एक्झॅक्ट एंट्री कशी करायची ते माहिती नव्हतं. ब्रिज खालून गाडी तर जाणार नाही, ब्रिज इथे बंद होता. आम्ही सरळ चाललो होतो, त्याच्यामुळे रस्ता थोडा आम्हाला लांब पडला, तिथून वळसा घालून यावं लागलं. तेच तुम्ही मागच्या साईडने सर्व्हिस रोडने पण टाकलं तर लवकर पोहोचाल. मॉल कुठे बनवलाय, मॉल तर दिसला पण रस्ता नाही त्याचं काय तर. पण मग इकडे जा. मग आता जा. अरे आपल्याला मॉल दिसतोय पण क्रॉसिंग नाही भेटत आहे, ब्रिजचं काम झालेलं नाही ना अजून. हे गाड्या उठून जात आहेत, जायचं कुठून या गावाला? तर त्या साईडला ट्रॅफिक पण आहे. पण हे गाड्या ब्लॅक आणि व्हाईट का थार? थार नाही, ती रेंज रोवर आहे. बघ एवढे ना तिथे जाय. रेंज रोवर आहे कुठे? आता इकडनं असं आपल्याला टर्न घेऊन जावं लागेल. गाड्या पण बघ किती आहेत. रिटर्न चाललोय. कशा घरी चाललो आपण. फ्रेंड्स, तर हा बघा आता मी खूप गर्दी आहे. पोहोचलेला आहे. बघा केवढा मॉल. सुंदर मॉल आहे. मग गर्दी खूप आहे. खूप गर्दी आहे बाबा. खूप 15 ऑगस्ट असल्यामुळे आज जास्त गर्दी असेल. एवढं आहे सगळं. छान केलंय पण. KFC आपण इतर मॉलला जातो त्याची पार्किंग ही ग्राउंड फ्लोअरला वगैरे असते, पण याची पार्किंग फ्रंटलाच आहे तुम्हाला. पण अगदी प्रशस्त पार्किंग आहे, इझी तुमची गाडी पार्क होते, त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम. तर मॉलमध्ये खूप असे फ्लॉवर्स डेकोरेशन केलेले आहेत आणि आम्ही पण तेच बघून इथे आलेलो आहोत. तर बघूयात आज मॉलमध्ये कसं वाटतं आतमध्ये गेल्यावर. पण आता आउटलेट मॉल ऑफ इंडियामध्ये एंट्री करतो आहे. पहिले अट्रॅक्ट करतं ते गर्ल्सला, कारण का मोठमोठे टेडी बिअर, पर्स अशा फ्लॉवर डेकोरेट केलेले आहेत. तुम्ही इथे कधीही येऊ शकता, कारण ते फ्लॉवर्स आहेत ते आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत, ते काही खराब होणार नाही आहेत, त्यामुळे तुम्ही कधीही विजिट करू शकता. आणि त्यासोबत खूप सारे असे फोटोज काढू शकता. जेंट्सला काय या असल्या गोष्टीत इंटरेस्ट नसतो, त्याच्यामुळे त्यांनी लगेच समोरचा शॉप बघितला आणि तिकडे एंट्री घेतली. आम्ही मात्र टेडी बिअरसोबत फोटो काढत राहिलो. फोटो काढावं. अरे ग्रीशाला फोटोंची खूप आवड आहे, त्याच्यामुळे तिने भरपूर असे फोटो क्लिक करून घेतले. कसं काढायचं आहे ग्रीशाला?
असं काढायचं आहे. ओके. हा तो तिकडचा आता आम्ही पोहोचलेलो आहे. आता आम्ही एंट्री केली आणि आता आम्ही चला आपण नेक्स्ट डॉलकडे जाऊ सर. काय काय आता कशी यायची पोच? आता ती तशी नाहीये बाबू पण. चल बॅग आहे. एक मिनिट दाखवेल तुला पण दाखवेल. थांब जरा एक ब्लॉगरला कॅमेऱ्यामध्ये पहिले कॅप्चर करावं लागतं. दाखवते ना ग्रीशा. एक मिनिट. ग्राउंड फ्लोअरलाच थोडं पुढे आलं की पुन्हा डेकोरेशन चालू होतं. तिथेही काही बॅग्स, परफ्यूमच्या बॉटल्स डेकोरेट केलेल्या आहेत. संपूर्ण मॉलमध्ये ॲट्रॅक्टिव्ह पार्ट हाच आहे. तुम्ही 1-2 फोटो क्लिक करून स्टेटसला ठेवलात तरी पण असं खूप सारे कमेंट्स येतील की तुम्ही कुठे गेलेलात म्हणून. ही कन्सेप्ट युनिक आहे कारण की आपल्याकडे खूप रेअरली कुठेतरी असं बघायला मिळतं डेकोरेशन फ्लॉवर्सवाले. त्यामुळे या मॉलमध्ये या गोष्टी जास्त अट्रॅक्ट करतात. ग्राउंड फ्लोअरलाच वॉशरूम आहे आणि माझ्यापेक्षा जास्त माहिती ह्या दोघींना झालेली आहे. तिथे सेन्सर आहे, बरोबर हँडवॉश, पाणी तुम्हाला येणार. ते पण त्यांना भारी मज्जा येते. आमच्या तिघींपेक्षा यांनीच आधी शॉपिंगला सुरुवात केली होती. तसेही जास्त शॉप हे जेंट्सचेच होते. लेडीजचे खूप कमी ओपन झालेले आहेत अजूनपर्यंत, जास्त काही ओपन नाही आहेत. तर हा ड्रेस प्राईस बघितली तर किती असेल तुमच्या मते? 10,000. म्हटलं चला आपल्या बजेटचं नाही आहे, पुढे जाऊया. या दोघींचं चाललेलं, मम्मी मोठं झाल्यावर आम्हाला यातला ड्रेस घ्यायचा. आमची बुकिंग इथूनच चालू असते. जे हे ब्लॅक अँड व्हाईट दिसत आहेत ते आवडले होत्या, पण त्याची ही प्राईस किती होती? 9,000 आणि डिस्काउंट देऊन 4,000 होती. आणि तुम्ही जवळून बघाल तर फॉल्टी होती बरेचशी. त्यानंतर आम्ही आलो सेकंड फ्लोअरला. सेकंड फ्लोअरलाही सगळेच शॉप ओपन नाही आहेत, अर्धे शॉप क्लोज आहेत. त्यामुळे पूर्णपणे मॉल हा ओपन झालेला नाही आहे अजून तरी. त्यांच्या शॉपिंगमध्ये आम्ही काय करणार? मग आमच्या तिघींचं चाललं होतं की टाईमपास. हातात मोबाईल, समोर आरसा, मग काय हवं? सोबत 2 मॉडेल्स. मग आम्ही फोटोशूट केला आणि त्यांचा झाला गोंधळ. त्यांना जे आवडत होते त्यांना त्या साईजमध्ये मिळत नव्हते. त्याच्यामुळे त्यांनी पण शॉपिंगला बराचसा वेळ घेतला आणि त्याच्यामुळे ग्रीवाग्रीशा पण थोड्या बोर झाल्या होत्या नंतर. त्यांची शॉपिंग कधी होईल तिथे बसायलाही काही चान्स नव्हता, त्याच्यामुळे त्याही कंटाळल्या होत्या. मग त्यांचा कंटाळा घालण्यासाठी बाहेर मी आणलं दोघींना. तर इथे संगीताचा प्रोग्राम होता 15 ऑगस्टमुळे. इथे वर तुम्ही बघू शकता 3rd and 4th फ्लोअरचं अजून काम चालू आहे, ते अजून ओपन झालेलेच नाही आहेत. त्याच्यामुळे शॉपिंगसाठी अगदी लिमिटेड शॉप आहे तुमच्यासाठी. आणि मुलांसाठी किड झोन वगैरे अजून ओपन झालेले नाही आहेत. त्याच्यामुळे मुलांसाठी जे मेन अट्रॅक्शन असतं किड झोन, तर ते अजून पण ओपन झालेलं नाही आहे. इथे स्पायकर्समध्ये काही ऑफर होत्या, त्याच्यामुळे यांची अगदी छान शॉपिंग झाली होती.
बिचारा या दोघी त्यांच्यावाले शॉप शोधत होते आणि इथे पिंकवालं काहीतरी दिसलं, पण ते सुद्धा ओपन झालेलं नव्हतं. त्यांचं काम चालू होतं, आतमध्ये शॉप बंद होतं. हे आलो तर जेंट्सचे शॉप, गर्ल्सचे काही शॉपच दिसत नाहीत. थोडं पुढे आलो तर आम्हाला इथे पर्स दिसल्या. तेव्हा ग्रीवाग्रीशाच्या चेहऱ्यावर थोडी स्माईल आली. मम्मी, गर्ल्सचं शॉप आलं. म्हटलं हे त्या काय घेऊ शकत होत्या तर तुम्हीच सांगा. आम्ही मोठे झाल्यावर अशा वस्तू वापरणार या दृष्टिकोनाने त्या दोघी आपल्या वस्तू बघत होत्या. मोठी झाली तर नाही मिक्स कलर, पिंक, ब्ल्यू कलर. गेलो का मोठ्यापणाच्या वस्तूंची बुकिंग आधीच करून ठेवतो. मोठी झाल्यावर हे घेशील, मोठी झाल्यावर ते घेशील, तसंच चालू असतं. आणि पुढे गेल्यावर असं रंगीबिरंगी दिसलं तर आम्हाला असं वाटलं की किड्सचे काहीतरी क्लिप्स वगैरे किंवा कानातले वगैरे असे आहेत की काय. आम्ही जरा हॅप्पी झालो. नंतर समजलं की यातलं असं काहीच नाही आहे, ते शूजला लावायचं होतं. तिथे क्रॉक्स दिलेले आहेत आणि यातले चॉईस करून त्या क्रॉक्सला तुम्ही डेकोरेट करू शकता. दोघींचे हेअर बेल्ट, क्लिप्स तेच नाही मला सांभाळलं तर अजून शूजला लावायचं कलेक्शन कुठून आणू. त्यामुळे त्या दोघींना त्याच्यापासून लांबच ठेवलं. त्यानंतर हे ब्लॉगर दिसले मला, बॅक साईडला आहेत ते. येण्यासारखं विशेष काही नव्हतं. फ्लॉवरचं डेकोरेशन हेच एक अट्रॅक्शन होतं. आमच्यासाठी तर काहीच नव्हतं, की झोन नव्हतं किंवा या दोघींसाठी काही शॉपिंग करण्यासारखं एकही शॉप नव्हतं. त्यामुळे दोघीही छोटासा चेहरा करून बाहेर पडल्या. त्यानंतर समोरच त्याच्या अपोजिट साईडला तुम्हाला बर्गर किंग, मॅकडॉनल्ड्स वगैरे दिसत आहेत. आपण राईट साईडला गेलो आता की तिथे फूड ट्रक आहेत. व्हरायटी आहे भरपूर सारी, परंतु 15 ऑगस्ट असल्यामुळे तिथे काहीतरी प्रोग्राम होता. तिथे लाईट्स अँड साऊंड ऑन होते, तर आम्ही पण त्या आवाजावरती तिकडे बघत पुढे काय आहे ते शोधत तिथपर्यंत आम्ही गेलो होतो. तर छान प्रोग्राम होता. मग त्याचा आनंदसुद्धा आम्ही घेतला. हो रहा है क्या बात है यार. दोनों हाथ आगे आगे आगे. दादा लेट्स डू दिस. पहले इधर जाएगा. 1 2 1 2 go. सब लोग एक मैं और एक तू दोनों मिले इस तरह. एक मैं क्या बात है. दोनों मिले इस तरह और जो तन मन में हो रहा है. क्या बात है. थैंक यू सो मच गाइस. थैंक यू. मेरी रिक्वेस्ट है कि आप लोग बड़ा दुखदायक हूँ मैं. नायक नहीं खलनायक हूँ मैं. सुनी बड़ा दुखदायक हूँ मैं. दीदार का मुझको क्या खबर. ये प्यार के कहाँ लायक हूँ मैं. नायक नहीं खलनायक. लंच टाईम होऊन गेला होता, तरीही आमचं घड्याळाकडे लक्ष बिलकुल नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही ते फूड ट्रककडे आलो. तर म्हटलं चला दुपारी जेवलो नाहीत आपण, शॉपिंगमध्ये बराचसा वेळ गेला, तर आता काहीतरी खाऊया तिथे. तर इथे बरेच सारे फूड ट्रक आहेत. पाणीपुरी, शेवपुरी, पावभाजी, डोसा, पुन्हा तुम्हाला चॉकलेट, कपकेक, कॉफी, आईस्क्रीम असे वेगवेगळे फूड ट्रक इथे आहेत. इथे मुलं थोडं एन्जॉय करतात. आता इथे राईट साईडला बघाल ना, तर इथे तुम्ही तुमचे फोटोज क्लिक करू शकतात. त्याचं माझ्याकडून शूट राहिलं करायचं. असे टेंट डेकोरेट केलेले आहेत आणि मग तिथे बसून तुम्ही तुमचे पिक काढू शकता. इथे देवाने ते शेवपुरी ऑर्डर केलेली होती, तर तिला आम्ही जेव्हा देतो तेव्हा ती नॉर्मल असते. उकडलेला बटाटा, शेव असे बेसिक देतो. काही मसाले वगैरे ॲड केलेले जास्त नसतात. आता येईल त्याने भरभरून मसाले टाकलेले, ते बघून असं वाटले की जीवा खाईल की नाही खाईल. आवडली का? आपण मस्त आहे पण तिखट आहे. छान आहे ना तिखट. असं चौघांनी वेगवेगळ्या डिश ऑर्डर केल्या होत्या आणि मग चौघांनी आम्ही शेअर केल्या होत्या एकमेकांच्या डिश.
आणि मग टेस्ट घेत होतो की कसं आहेत एकंदरीत टेस्ट तिथल्या. तर चांगल्या होत्या टेस्ट. प्रत्येक फूड ट्रक समोर भरभरून गर्दी होती. प्रोग्रॅम संपला आणि बरीचशी लोकं मग त्यानंतर स्नॅक्सकडे वळले होते, त्याच्यामुळे खूप गर्दी अशी झाली होती तिथे. आता हेचा क्रिशा आता नाही बर्गर, हाच बर्गर होता. बर्गर समजून का असू दे, जाऊ दे. यात आवडतं काय असेल तर तिला आवडतं ते बर्गर. नंतर आम्ही तिकडनं निघालो आणि आमच्या मॅडमला बर्गर दिल्याशिवाय काही त्या इथून निघणार नाहीत. त्याच्यामुळे आम्ही आता बर्गर खाण्यासाठी ते निघालेलो आहे. समोर गाड्यांची पार्किंग बघून तुम्हाला अंदाज येत असेल की इथे किती गर्दी आहे ते. तर आता इथे समोर KFC, बर्गर किंग, मॅकडी आहे. तर आता पहिल्यांदा आम्ही KFCमध्ये चाललो. तरी ते आम्ही ऑर्डर बुक करायला घेतली तर त्याआधीच तो येऊन म्हणते ऑर्डरला टाईम लागेल, ऑर्डर काही करू नका. मग तिकडनं आम्ही बाहेर निघालो. तर सगळीकडे अशीच गर्दी होती, वेटिंगशिवाय पर्याय नव्हता. सगळीकडे या नंबरवरून ऑर्डर येणार आपल्याला. बरोबर ऑर्डर घेऊन येणार. हे आपला नंबर आहे, टेबल नंबर आहे आपला, त्या टेबलवर येणार. किती फिरून आलो आपण. ग्रीबा तू तर KFC बघून आलो. बर्गर बर्गर किंगमध्ये आलो. इथे पण खूप गर्दी. हां, मग आम्हाला आता मॅकडोनल्डमध्ये बघ, आणि इकडे हे म्हणजे आता 19 नंबर आहे. कुठं दिसतंय? मग ते बघते ना ऑर्डर ये मला तर भूक खायला आता बघ किती टाईम भूक लागली आणि मग पाळा खाल्ली. शेवपुरी कोणी खाल्ली? असं पण फ्रँकी कोणी खाल्ली? हां, पूर्ण संपवला गेला कारण की चिकन आहे, आम्ही खाणार नाही आहेत ते. चिकन घेते मॅडमला बरोबरच. कॅप्सी आहे तिथे. सॉस घे. तुला आता आम्ही खूप एन्जॉय केलं. आता आम्ही चाललेलो आहोत घरी. ह्या साईडला मॉल आहे आणि त्याची पार्किंग आहे आणि इथे तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही इथे खाऊ शकता. आणि तिथे हे असतो DJ वाला असतं, तिथे डान्स असतो आणि फूड ट्रक होत ना, फूड ट्रक होते. तुम्हाला खायचं प्यायचं असेल, मॉल बघायचा असेल तर नक्की व्हिजिट करा. शॉपिंग करायची असेल तर थोडा काही दिवसानंतर या, अजूनही बरेचसे शॉप ओपन झालेले नाही आहेत. मग शॉपिंगसाठी थोडं वेट करा तुम्ही. काही आठवड्यानंतरच येऊ शकता तुम्ही शॉपिंगसाठी. पण तुम्हाला जर फूड एन्जॉय करायचं असेल, टाईम स्पेंड करायचा असेल तर तुम्ही येऊ शकता. खूप छान छान फोटो काढायचे असतील तर स्पेशली तर येऊ शकता. तर हा होता सर्व्हिस रोड. तरी आधी सकाळी आम्ही इकडनं यायला हवं होतं, पण गाडी उलटी टाकावी लागली असते, त्यामुळे आम्ही इथे आलो नाही. तर हा बघा भिवंडी बायपास, त्याला लागूनच आहे आउटलेट मॉल ऑफ इंडिया. अगदी हवेजवळच आहे. आता आपण इथे लगेच हवेला लागतो आहे, म्हणजे आपल्याला जास्त आत जायची तर काही गरजच नाही आहे. ना ट्रॅफिकचं टेन्शन आहे. नेहमीप्रमाणे एन्जॉय करून दमलेले असतात आणि मग प्रवासामध्ये दोघी पण झोपून जातात. रिशा इकडनं गावाला जाऊन आली त्यांच्यासोबत. ग्रीबात काय गेली माझ्यासोबत होती. आत्याने त्यांच्यासाठी काही सरप्राईज गिफ्ट पाठवले होते. आत्याने आम्हाला डम्फिंग पाठवून दिले, तर आता आपण त्याला खोलूया. डायरेक्ट फाडली टेप दिलं एवढा काय डम्फिंग्स वाले डम्फिंग्स.
तर मलाही काय याची आयडिया नाही कसं असतं ते, तर त्या दोघींनीच मला सांगितलं सरप्राईज असतं की डबा ओपन करायचा आणि कुठलंही आपल्याला मिळून जातं. आणि याची प्राईस 450 रुपये आहे एका बॉलची. त्या तुला कोणता हवा होता आता अग्रीवा? गोल्डन पाहिजे होतं ना ग्रीशाला? हा बघ मला काय तुझे माऊवर माझं बघ केवढं मस्त स्लाईड. म्हणजे नाव वेगळा काय, फक्त डम्पलिंग्स काय हो? दाखव इकडे आण माझ्याकडे. आता याच्याशी काय करणार तुम्ही? फक्त त्याला मारणार गोल्डन आवाज कसं करतो आवाज. झालं फक्त लकी ड्रॉ. काय झालं तुझं? Oh no. तुला तसं पाहिजे असं? हे बघा. आता सेम कडून येणार. ग्रीवा तिला पण देशील ना तू खेळायला? हा हा तू एक्सचेंज करत राहा का? तिला तर उलट गोल्डन हवं होतं, तिला पिंक आलं. पण मस्त आहे हा. कॅश यायचं हा कॅश टाकायचं बघ. कॅश इथून बाहेरून काय ते लावलं आहे स्टिकर. एक्सचेंज कर, तिला पण ते जरा वेळ हातात ते दे. गिरीशू घे थोडं ट्राय कर तू पण. दाखव तुझं, तिला दाखव. ग्रीशा मी एरोप्लेन बघ बनवलाय. ते गिरीशू पकड तिकडनं. हे बघा हिचं बघा हा माझा पिंक हिचा स्ट्रेच होतोय बघ. हा बघ कसं पण. तर आम्ही गेलेलो मॉल मध्ये पण आमच्या इथे गेम झोनच नव्हते. मग म्हणून मज्जा नाही. मग आम्ही घरी आलो तर जेवलो. पण आम्ही पेप्स होता, बर्गर किंग होता, मॅकडॉनल्ड होता. सध्या काम चालू होता 3rd आणि 4thचा. तर ते आम्ही गेलो नाही. तर आणि हे बघा मग आम्हाला हे भेटलं. आत्याने मामा स्क्लोशी डम्पलिंग्स पाठवले. अगं तुझा बघ स्ट्रेचेबल आहे आणि तिचा आहे नॉर्मल बॉलच आहे. तू काही कुठलाही शेप दे ना त्याला आणि तुम्ही चेंज करून खेळत राहायचं. असं नाही का ती तिचंच खेळणार. ओके खेळणार ना? एक्सचेंज दाखव आता. तू ट्राय तर कर दे. एक्सचेंज करा बरं माझ्या समोर. कर ग्रीशू. चल एक्सचेंज करा बरं. मग तुला पण खेळता येईल, तिला पण खेळता येईल की नाही आता? खरंच हा मस्त आहे. मग काय ग्लिटर आहे वाटतं काय बघा ना. हे बघ हिचे बॉल्स आहेत ना. मग ठीक आहे ना. हा मग तू सॅड का होते? आता ते लकी ड्रॉ होता की नाही? ते काय आत्याने चॉईस करून दिलेत का? नाही, तुम्हीच तर बोलता याच्यामध्ये लकी ड्रॉ असतो. मग बॉईज होते, जेंट्स होते. म्हणजे गर्लचं काहीच नव्हतं, फक्त बॉईज होते. दिवसभरात खाल्लेल्या बर्गर आणि फ्रँकीपेक्षा हे रात्री घरचं जेवण जेवलो त्याच्यातून इतकं समाधान मिळालं. शेवटी घरचं ते घरचं.